श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा हे 11 शुभ संकेत दिसतात. मित्रांनो, असेच जीवन उपयोगी गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. पण त्यापूर्वी जर तुम्हालाही लक्ष्मी माताचा आशीर्वाद हवा असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा. मित्रांनो, जर प्रत्येक सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजून चला की तुमच्या घरात देवाचा वास झाला आहे. ते कोणते संकेत आहेत आज आपण यावर चर्चा करूया. देवांना खुश करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा, व्रत आणि वाचन करतात. देवांच्या समोर सकाळी आणि संध्याकाळी दीपक लावण्यापासून ते भोग अर्पण करणे हे सर्व करत असतात, जेणेकरून देवांची कृपा आपल्यावर राहील आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणार नाही. हे आपल्याला सर्वांना माहीत आहे की देवांची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यापासून प्रसन्न होतात. पण तुम्हाला माहिती आहे का, ते आपल्याला काही संकेत देखील देतात. आता आपण त्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत, जे आपल्याला सांगतात की देवाची विशेष कृपा आपल्यावर आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही पूजा आणि व्रत करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात असतो आणि तो प्रत्यक्ष असो वा अप्रत्यक्ष. जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला ते जाणवू लागते. अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहत सुद्धा असता. कधी कधी असेही होते की देव तुमच्या घरात वास करतात, पण तुमच्या काही चुका किंवा कर्मांमुळे ते निघून जातात. आणि काही लोक असे करतात की ते पूजा व्रत करतात, पण नंतर ते थांबतात आणि काही दिवसांनी परत पूजा करतात. हे सर्व योग्य नाही आणि त्यामुळे देव निघून जातात. हे तुम्ही कधीही करू नका. अनेक लोक असे आहेत ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात, पण त्यांना याची कल्पनाही नसते आणि ते स्वतःच त्यांचा अपमान करतात आणि त्यांना परत पाठवून देतात. असे म्हणतात की मी रोज देवाची पूजा करतो तरी ते मला का दिसत नाहीत. अशा वर्तनामुळे ईश्वर रुष्ट होतात आणि म्हणूनच आज आपण त्या संकेताबद्दल जाणून घेणार आहोत आणि जे तुम्हाला सांगतील की ईश्वर तुमच्या घरात आले आहेत. चला त्या संकेताबद्दल जाणून घेऊया. नंबर 1, जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तात जागे होतात, तुमची झोप या वेळेत नेहमीच उघडते. तसेच ब्रह्ममुहूर्तात तुम्हाला असे स्वप्न दिसते ज्यात तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्राचा जप करत आहात. तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेले असे स्वप्न हे या गोष्टीचा संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत. नंबर 2, जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तात शंखाचा आवाज, मंत्रांचा आवाज, घंट्याचा आवाज किंवा काही नाव जसे की राम राम असा आवाज ऐकायला मिळत असेल तर हा दुसरा संकेत आहे, ज्यामुळे हे समजते की देव तुमच्या घरात आले आहेत. नंबर 3, जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी स्नान करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळी गंध येते आणि एक अशी गंध असते जी तुमच्या घरात इतर कोणालाही येत नाही, फक्त तुम्हालाच ही जाणवते. ते कोणत्याही इतराची गंध नाही आणि ना इतर कोणत्याही अगरबत्ती किंवा वस्तूंची, पण तुम्हाला जी अजीब गंध येते ना, जी तुमच्या घरातील मंदिरापासून येते. जितके तुम्ही मंदिराच्या जवळ जाता तितकी ती गंध अधिक तीव्र होते. मित्रांनो, ही गंध देवी देवतांची असते, जी तुम्हाला सांगते की ईश्वर तुमच्या घरात वास करू लागले आहेत. नकारात्मक ऊर्जा जेव्हा घरात येते तेव्हा तुम्हाला घरात दुर्गंधी येते, पण जेव्हा ईश्वर वास करतात तेव्हा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि तुम्हाला गोड, प्रिय आणि लहानशी गंध येऊ लागते, जी तुमचे मन पूर्णपणे मोहून टाकते. नंबर 4, जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जातात तेव्हा त्यावेळी जर कोणतेही प्राणी जसे की कोंबडी, कुत्रा, गाय किंवा इतर कोणताही व्यक्ती, भिक्षुक तुमच्या दारावर येत असेल आणि ते प्रत्येक आठवड्यात 3-4 वेळा होणारे असेल, तर याचा अर्थ आहे की ईश्वर तुमच्या घरात प्रवेश करत आहेत. गाय माता किंवा कोंबडी भैरव बाबांचे प्रतीक मानली जातात, किंवा एखादा भिक्षुक येतो तर तो सुद्धा ईश्वराच्या कोणत्या तरी रूपात येतो. म्हणून त्यांना कधीही धपटू नका आणि त्याऐवजी त्यांना आदर द्या आणि संतुष्ट करा. त्यांना भोजन देणे आणि त्यांचा आदर करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. पैसे किंवा इतर वस्तूंचे दान वेगळे, पण सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पाणी आहे. नंबर 5, जर तुम्हाला रात्री झोपेत असताना वारंवार स्वप्न येत असतील आणि त्या स्वप्नांमध्ये मंदिर, भगवानाची मूर्ती किंवा फोटो दिसत असतील तर याचा अर्थ आहे की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे. अनेक वेळा असे होते की तुम्ही काही घेण्यासाठी पुढे जात आहात, पण घेताना तुमच्या मनात काही शंका असतात आणि येतात. सर्व काही ठीक असूनही
काहीतरी असं होतं की आपल्याला त्या निर्णयाला घेण्यापासून मन थांबवते. याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्याशी कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे, म्हणून लक्षात घ्या. नंबर 6, ज्या लोकांवर ईश्वराची कृपा असते ते अमीर असो वा गरीब, त्यांना प्रत्येक ठिकाणी मान मिळतो. जर कोणाला कमी मेहनतीने सुद्धा यश मिळत असेल तर हे ईश्वराच्या कृपेचेच लक्षण असते. ईश्वर त्यांना प्रत्येक अडचणीतून वाचवतात. जे लोक ईश्वराच्या कृपेने खुश असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात. त्यांच्या जीवनात कितीही दुःख असो ते नेहमी आनंदीच राहतात. त्यांना कधीही कोणत्याही अडचणींचा ताण नाही वाटत आणि ते प्रत्येक संकट सहज पार करतात. नंबर 7, घुबड दिसणे हा शुभ संकेत आहे. हिंदू धर्मात घुबडाला खूप महत्त्व दिलं जातं. घुबडाला माता लक्ष्मीच्या वाहनांचं स्थान मिळालं आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं. जर अचानक कुठेतरी घुबड दिसला तर समजून चला की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहेत. नंबर 8, आहारामध्ये बदल येणे. माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांची आहाराची पद्धती बदलायला लागतात. असं मानलं जातं की अशा घरातील लोकांना कमी भूक लागते आणि विशेष म्हणजे त्यांना कमी खाण्यामुळेच पुरेसे वाटते. याशिवाय त्या घरातील लोक मांसाहार आणि मद्यपानापासून दूर राहतात. नंबर 9, धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते. ज्या घरामध्ये स्वच्छता नसते त्यात माता लक्ष्मी वास करतात. त्याचप्रमाणे नक्कीच माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी आपल्याला वापरणारे झाडू देखील प्रिय असते. आणि असं मानलं जातं की जर तुम्हाला सकाळी घराबाहेर झाडू लावणारा कोणी दिसला तर हा एक अत्यंत शुभ संकेत आहे. नंबर 10, शंखाचा आवाज देणारा शुभ संकेत. हिंदू धर्मात शंखाला महत्त्वाचे स्थान दिलं जातं. त्याचबरोबर शंखाचा आवाज देखील शुभ मानला जातो. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी पूजा व व्रत करताना शंख फुंकला जातो. जर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकायला आला तर एक शुभ संकेत मानलं जातं आणि समजलं जातं की शंखाचा आवाज ऐकणे म्हणजे तुमच्या घरात माता लक्ष्मीच्या आगमनाचे संकेत आहेत. नंबर 11, जर तुम्हाला सलग 3 दिवस तुमच्या घरातून बाहेर जाताना निळकंठ पक्षी दिसले तर समजून चला की ईश्वराने तुमची ऐकली आहे. तुमची लवकरच मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. निळकंठ पक्षी दिसणे हा महादेवाची कृपा होण्याचा संकेत असतो. जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊ लागली किंवा एखाद्या दिवशी सफेद गाय तुमच्या घरासमोर येऊन आपल्या वासराला दूध पाजते तर हे देवी देवतांची कृपा तुमच्यावर होण्याचं स्पष्ट संकेत आहे. आणि हे दर्शवते की तुमची पूजा प्रार्थना सफल होऊ लागली आहे आणि तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे निराकरण होणार आहे. देव तुमचे सर्व दुःख आणि वाईट दिवस दूर करणार आहेत. नंबर 12, जर घराच्या मुख्य दरवाजाजवळ पक्षी घरटी बांधू लागले तर हा एक अतिशय शुभ संकेत असतो. हे दर्शवते की तुमची पूजा सफल होणार आहे. पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना कधीही त्रास देऊ नका, तर त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा. जर पूजा करताना तुम्ही इतके भावुक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर हे एक संकेत आहे की ईश्वराने तुमच्या मनाची प्रार्थना ऐकली आहे. नंबर 13, जर तुम्ही सकाळी पूजा करून घराबाहेर गेलात आणि तुम्हाला कुठे माकडांचा झुंड दिसला तर हे देखील सांगते की तुमची पूजा सिद्ध होणार आहे. तुम्ही देवाच्याच कृपेने आशीर्वादित आहात. प्रयत्न करा की त्या माकडांना अन्न द्या. नंबर 14, जर तुम्हाला घरात कोणताही इत्र, रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंध वापरले नाही तरी घरात गोड सुगंध आणि ताजेपणाचा अनुभव येत असेल तरी समजून चला की ईश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि लवकरच तुमचे दिवस सुधारण्यास सुरुवात होईल. पूजा करत असताना घरात कोणताही अतिथी येणे देखील देवाच्या कृपेचा संकेत आहे. जर अतिथी कोणतेही भेट वस्त्र घेऊन आला तर हे स्पष्टपणे दर्शवते की भगवानने तुमची पूजा स्वीकार केली आहे. आणि जर पूजा करताना लावलेला दीपक अचानक जास्त प्रज्वलित होऊ लागला तर समजून चला की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि देवाच्या कृपेने तुमचे दुःख दूर होणार आहे. नंबर 15, जर तुमची झोप सकाळी 3 ते 5:30 वाजेच्या दरम्यान ब्रह्ममुहूर्तावर उघडते तर मग हे देखील देवांचे संकेत आहे की भगवान तुमच्या भक्तीने प्रसन्न आहेत. नंबर 16, जर एखाद्या व्यक्तीला रात्री 3 वाजेच्या नंतर वारंवार झोप उडाली जाते तर हे साधारण गोष्ट मानू नका. हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं. असं मानलं जातं की रात्री 3 वाजेनंतर देवी देवता आपली शक्ती जागृत करतात आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात. अशा वेळी रात्री 3 वाजेच्या नंतर उठणे
यशस्वी होण्याचा संकेत असतो. तसेच रात्री 3 वाजेनंतर देवी देवता तुमच्यापासून मागितलेल्या वरदानांना कधीही निष्फळ करत नाहीत. ईश्वर तुमच्या प्रार्थनेला नक्कीच ऐकतात. नंबर 17. जर तुम्हाला स्वप्नात उंच उंच पर्वत दिसले आणि त्या पर्वतावरून वाहणारे जलप्रताप दिसले आणि तुम्ही त्या पाण्याला पिऊन घेतले तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. आणि जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य वापर करून त्यातून घर चालवू शकत असाल तर ही ईश्वराची कृपा आहे. जगात असे अनेक लोक आहेत जे शिक्षित असतानाही शिक्षणाचा योग्य वापर करू शकत नाहीत. जे लोक निरोगी असतात त्यावर देखील परमेश्वराची विशेष कृपा असते. निरोगी शरीर नाही आहे हे फक्त तुमच्या शरीरावरच परिणाम करत नाही तर त्याचा आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. म्हणून निरोगी जीवन प्राप्त करणारी लोक स्वतःला भाग्यशाली मानले पाहिजे. जर तुम्हाला जीवनात एक योग्य जीवनसाथी मिळाला असेल तर हे देखील ईश्वराची कृपा आहे. एक चांगला जीवनसाथी तुमचे संपूर्ण जीवन सुखी करू शकतो. पण जर जीवनसाथी खराब असेल तर संपूर्ण आयुष्य तणाव आणि क्लेशाच्या भोवरात सापडले जाते. नंबर 18. जर कोणाची अपत्य साधारण आज्ञाकारी असेल तर हे देखील परमेश्वराची कृपा आहे. आजच्या युगात बहुतेक लोक त्यांच्या अपत्यामुळेच दुःखी असतात आणि जे लोक योग्य अपत्यांचे वेगळेपण ओळखू शकतात त्यांच्यावर त्यांच्या इष्ट देवाचा आशीर्वाद असतो. जे लोक स्वप्नात परमेश्वराचे दर्शन करतात त्यावर देखील देवी देवतांची कृपा असते. कारण परमेश्वराचे दर्शन प्रत्येकासाठी शक्य नाही. आणि जे लोक त्यांच्या क्रोधावर नियंत्रण ठेवू शकतात, ज्यांचे मन शांत असते आणि जे प्रत्येक परिस्थितीला सामान्यपणे सामोरे जातात, अशी लोक ईश्वराच्या आशीर्वादाने यशस्वी होत असतात. नंबर 19. परमेश्वर आपल्याला त्यांच्या वास्तविक रूपात दिसत नाहीत, पण काही लोक असे असतात ज्यांना परमेश्वराच्या तुल्य मानलं जातं. यामध्ये माता पिता, गुरु आणि ब्राह्मण यांचा समावेश होतो. यापैकी कोणताही व्यक्ती पूजा करत असताना तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर एक अत्यंत शुभ मानलं जातं. तुम्हाला त्यांना घरातून रिकामा हाताने जाऊ द्यायचं नाही. पूजा करत असताना जर परमेश्वराची मूर्ती किंवा प्रतिमावरून फूल किंवा माला तुमच्याकडे पडली तर हे एक शुभ संकेत आहे. हे दर्शवते की परमेश्वराची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हे सर्व माहिती जनहितार्थ दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माच्या उपाय आणि सल्ल्यांना तुमच्या श्रद्धेवर आधारित ती स्वीकारा. आणि या व्हिडिओचा उद्देश केवळ तुम्हाला चांगले सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय, जय माता लक्ष्मी नक्कीच लिहा. आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ पुढे नक्की शेअर करा आणि त्यांनाही अशी माहिती मिळू द्या. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय. धन्यवाद.